नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मी आता डवले नगरला आहे आणि माझ्या पाठीमागे इथल्या या रस्त्याचं काम सुरू आहे। मी माझा सहकारी आहे रुद्र, त्याला सांगतो की जरा रस्ता दाखव। हा रस्त्याचं या काम जे आहे ते आता सुरू आहे। हे बघा, रस्त्याचं काम आता सुरू आहे। मला हे कळत नाहीये, म्हणजे मला माहिती नाहीये। मी आता या इथल्या स्थानिक नागरिकांना विचारणार आहे काय आहे। म्हणजे जर मी इथे मी इथे बऱ्याच दिवसांनी आलोय तर मला हा अर्धा रस्ता चांगला दिसतोय आणि अर्धा हा रस्ता खोदलेला दिसतोय। काय नक्की कारण आहे, अर्धा का खोदलाय, काय नक्की काय या सगळ्या गोष्टींचं कारण आहे ते मी बोलणार आहे। आणि या सगळे हे जे डवले नगर मधील नागरिक तुम्हाला दिसत आहेत, नक्की ते का जमा झालेत, त्यांच्या काय अडचणी आहेत त्या पण जाणून घेणार आहे। पण या ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांची बोंब तुम्हाला माहिती आहे की रस्त्याची होणारी निकृष्ट दर्जाची कामं, म्हणजे काही दिवसात केलेल्या रस्त्यांवर देखील खड्डे पडलेले अनेक वेळा आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। या परिसरातील काही स्थानिक महिला आहेत, मी त्यांच्याशी बोलणार आहे। ताई, एवढे जण हे तुम्ही बरं, तुमच्या सुरुवात करतो तुमच्यापासून। काय बोला, काय 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 त्रास आहे? घडी घडी खोदू नका, एकदाच करा। हे बघ, मी पडते। काल दुकानात पाणी गेलं इथून उडून, कधी लाईन फुटते। एकदाच करा, चांगलं करा। हे दुकान तुमचं आहे? माझंच आहे। या आजींचं हे दुकान आहे। काय त्रास होतोय तुम्हाला? म्हणजे हा काय नाही, कधी घडी हा खोदू नका म्हणजे किती दिवसापूर्वी खोदला होता हा? आज 1 महिना 2 महिने झाले बनवून, आता बनवला होता? हा, रस्ता बनवला होता किती महिन्यापूर्वी? 2 महिने ना, 2 महिने झाले। 2 महिन्यांपूर्वी हा रस्ता बनवला होता, मग हा परत काय खोदला आता? काय माहिती, तेव्हा बी ना सगळं बोलला, मग आम्ही बनवून घेतलो स्वतः पैशानी। असं केलं आम्ही, म्युन्सिपाल्टीला नाही बोलवलो। दोन्ही घराचं आमचं लाईन गेलेली। नाही 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 नाही, मी म्हणजे समजलो नाही काय झालं, काय स्वतःच्या पैशाने करून घेतलं? नळ तुटलं होतं ना बाळा, 2-3 दिवस पाणी नव्हतं। ओके ओके, आम्हाला पाणी नव्हतं तर आम्ही स्वतः करून घेतलं। या आजींचं म्हणणं आहे की हा रस्ता करताना याच्या खाली असलेला नळ कदाचित तुटला होता, 2-3 दिवस पाणी नव्हतं आणि त्यानंतर जे आहे त्यांनी स्वतःने हा जे काम आहे ते करून घेतलं होतं। मग हे परत का 2 महिने काम परत का सुरू काय माहिती, परत सुरू केलं। हे मोठी लाईन तुटले ना, फार दुकानात पाणी गेला। कुठली कुठली? ही लाईन तुटलेली, मोठी लाईन तुटली, ही लाईन तुटलेली। अजून पाणी येतं बघा। हा, पण तुम्हाला आता जेव्हा काम सुरू झालं 2 महिन्यापूर्वी, तेव्हा काय सांगितलेलं, काय काम आहे परत वगैरे? येणार म्हटलं ते लोक, आता जोडा करणार, चुकी लावून बोलले। चुकी लावून आता करणार? ते लोक बोलले की आता चुकी लावून करणार आणि परत हे काम करणार, परत येणार बोलले। परत येणार। हा, ते बोलले होते की परत येणार, आता चुकी लावलंय, परत येणार, हे काम करणार। परत आलेत आणि काम चालू झालंय। चालू झाले। ताई, काय तुम्ही काय जमलाय, काय ताई, आम्ही इथले स्थानिक आहोत। आज हे खोदकाम केल्यानंतर आमची लहान मुलं आहेत, त्या लहान मुलांना आम्हाला इथून व्यवस्थित घेऊन जाता येत नाही। आणि पहिलं ड्रेनेज लाईनचं काम केलेलं आणि त्याच्यानंतर मग पुन्हा हे खोदकाम चालू केलेलं आहे त्यांनी। पण हे स्थानिक लोकांना इथे खूप त्रास होतोय, पाण्याच्या पाईपलाईन खालून फुटत आहेत आणि बिल्डिंगच्या लोकांना पण पाणी काही मिळत नाहीये आणि आम्हाला खूप त्रास होतो। तर हा त्रास होऊ नये यासाठी तुम्ही काम करा आणि काम करण्याआधी तुम्ही बोर्ड वगैरे त्याची इतर स्थानिकांना तुम्ही कल्पना द्या, एवढंच म्हणणं। ते एकदम हे जे स्थानिक येतात त्यांची एकदम एक बेसिक मागणी आहे की तुम्ही काम करा, कामाच्या आडवं कोणी येत नाहीये, पण आम्हाला सांगा ना की बाबा कधी चालू आहे, किती दिवस लागणार आहे, त्या पाणी येत नाहीये, पाईपलाईन फुटल्या, एकदम बेसिक माहिती। ती तर मला तर कॉन्ट्रॅक्टरने इथं काहीतरी लावायला पाहिजे होतं, काम सुरू आहे अशा सगळ्या गोष्टी लावायला पाहिजे होतं। आमच्या इथे तर पाण्याची हीच अवस्था आहे की 2 वाजता रात्रीच्या पाणी येतं, कधी 4 वाजता येतं, कधी सकाळी 12ला येतं। पाण्याचा एक टायमिंग नाहीये, आम्ही कसं करणार? कधी रात्रीच्या कामाला जातो तर कसं पाणी भेटणार? रात्रीच्या 2ला, कधी सकाळी 2 वाजता आम्ही उठून पाणी भरतो, कधी पहाटे 4 वाजता भरल्यावर आम्ही झोपणार कधी? पहाटे उठणार कधी? झोप आमची झाली पाहिजे ना, म्हणजे त्याला आजारपणाला कारण होतं ना आमचं। आता 5ला पाणी आलंय, रात्री 2ला येईल, परत कधी 7ला येईल, एक टायमिंग नाही आम्हाला पाण्याचं। आता पाणी आलं ते रात्री 4 वाजता येणार।
मग ते पाणी आम्ही 4 वाजता भरायला उठायचं, आम्ही 7 वाजता उठायचं, कधी उठणार आम्ही आणि भरायला? दुसरी गोष्ट, जिथे नको तिथे खोदतात. आम्ही आमच्या गल्लीसाठी एवढ्या वेळा आम्ही आणि आज ऍप्लिकेशन एवढं दिलंय, वर्ष झाले आमच्या पण गल्लीत कधी गल्लीमध्ये आमच्या गटराची कामं एवढ्या वेळ मी स्वतः जाऊन लेटर देऊन आले, पण कधी कोण आलेलं नाही की गटराची कामं करायचे. नको तिथे खोदतायत आणि जिथं करायचं तिथं नाही करत. आम्ही किती वेळा लेटर देऊन आलो. कुठली गल्ली आहे ही तुमची? मागची गल्ली. काय नाव? विहिरीच्या इथली आमची गल्ली आहे. विहिरीच्या इथली आमची गल्ली आहे. तिथल्या लाद्या वगैरे इतक्या घाण आहेत, रस्ता तर इतका घाण आहे तिथे, अक्षरशः गटारीचं पाणी वर येतं तिथे. आणि कोणी बघायला, पावसाळ्यात तर अक्षरशः घरामध्ये पाणी येतं आमच्या, मग तिथे कोणी बघायला सुद्धा येत नाही. काय नाव आहे तुमच्या त्या याचं? गल्लीचं? एकता जगताप चाळ. जगताप चाळ. आता तुमचं? तेच आमची सगळी गल्ली एकच आहे. ओके. किती दिवस झालं मी तर जाऊन आली, पण माझं कधीच 3 गटराचं काम वर्षापासून झालेलं नाही. तिथे कोणीच ढुकूनच बघितलं नाही. तर ह्या वर्षी ज्या नगरसेवक आले तर त्यांनी तरी ढुकून बघावं. या वर्षी ते समजून दे. एक कोण आहे आम्हाला ते पण कळू द्या. नाही काय म्हणतात? नगरसेवक नक्की कोण आहे ते तरी आम्हाला कळू द्या. आमच्या गल्लीला गल्लीचा नगरसेवकच नगरसेवक कोण आहे? नाहीये. आमची गल्ली ह्यावेळेस तरी सुधरून येऊ द्या. कुठली सोयी आली काय आमच्या गल्लीपर्यंत येत नाही, कधीच येत नाही. आमच्या इथला नगरसेवक आम्हालाच माहिती नाही कोण आहे. गेले 5 वर्ष तर आम्हाला चार माहितीच नगरसेवक आहेत, पण आम्हाला नगरसेवक माहिती नाही आमच्या गल्लीचा कोण आहे. या सगळ्या ठाणे महानगरपालिकेची जेव्हा निवडणूक होती, मी बऱ्याच ठिकाणी फिरलो. बऱ्याच ठिकाणची हीच तक्रार आहे की एकदम सिलेक्टेड ठिकाणी परत परत गल्ल्यांचं काम केलं जातं, परत परत त्या गटाराचं काम केलं जातं, परत परत त्याच गोष्टीसाठी निधी मिळवला जातो. परंतु जिथे खरंच काम व्हायला पाहिजे, जिथे चांगलं काम व्हायला पाहिजे, तिथे काम होत नाही. आणि अशा प्रभागांची नावं डबल झालेली कामं याबद्दल आपण बोलणार आहोतच. आता बरेच दिवस म्हणजे महासभा आहे, महासभेत पण या गोष्टी स्थानिक नगरसेवक कदाचित बोलू शकतील या संदर्भामध्ये. शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक माझ्यासोबत आहेत, स्थानिक शाखा प्रमुख माझ्यासोबत आहेत. माफ करा, नगरसेवक त्या सगळ्या बोलताना ह्यांना बोलायचं आहे. हा बोला ना ताई. दूरवाला पहिला यायचा, आता येतच हा बोला. मच्छर जायचे, मग आजारी तयार होतात. मग बोलणार की काय, एक पहिल्या हप्त्याला यायचे, आता दिसतच नाहीत ते दूरवाले. हा. ओके. आणि दुसरी कचरावालीची समस्या आहे आम्हाला. तिथला नाला बंद केलाय तर आम्हाला डेली कचरावाली येत नाही, कधी आठवड्यातून 2दा 3दा. आणि ती बोलते की तिला आम्ही कंप्लेंट केलं, ती बोलते की गाडी येत नाही. मग आम्ही कुठे, ती बोलते कचरा गोळा करून आम्ही कुठे ठेवणार, गाडी वेळेवर येत नाही. मग आमच्या गल्लीमध्ये इथं गाडी आलेला आवाज येत नाही, कारण आम्ही मधोमध राहतो. घंटा गाडी येऊन जाते पण आम्हाला कळत नाही. मग कचरावालीचं कशी सोय करणार तुम्ही? ती पण सोय नाही आम्हाला कचरावालीची. नाही, या प्रभागातले आता 4 नगरसेवक आहेत आणि मला वाटतं एक तर बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यामुळे जर हे ऐकत असतील या समस्या, यांच्या जायची समस्या आणि मेन म्हणजे धुराची समस्या, म्हणजे तो फवारणीवाले तर एकदम बेसिक गोष्टी आहे. एक कॉल केला ठाणे महापालिकेला तर अख्खा एरिया धूर फवारणी करून जातील. स्वतः पण जाऊन आलो, लेटर पण दिलंय, सगळं झालंय, पण आमच्याकडे अजून कोणी हुकूनच बघत नाहीये. सगळं झालंय आमचं. आम्ही अख्खी गल्ली गेलोय, खूप वेळा गेलोय, पण कधी कोण पाण्याच्या तक्रारी घेऊन गेलो, गटारीच्या तक्रारी घेऊन गेलो, रस्त्याच्या पण घेऊन गेलो, तरी सुद्धा आमच्या इथं संडासाचं पाणी वर येतं लहान डेनिसच्या लाईनचं, उडतं कधी कधी. उडतं पाणी, तरी तिथे कोणी ढुकून बघत नाही. एकदम बेसिक समस्या आहेत, पण भयान परिस्थिती आहे. 3 वर्षापासून ते लोक फॉलोअप घेत आहेत, 3 वर्षापासून, परंतु काही यातलं झालेलं नाही. स्थानिक शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत. सर, मी रस्त्याच्या कामापासून सुरुवात करतो आणि नंतर यांच्या प्रश्नांवर आपण येऊया. काय हा नक्की रस्त्याचा प्रॉब्लेम काय? कारण आता त्या आजी मला सांगतात समोरचं ते दुकान आहे, 2 महिन्यावरी काम झालं, मग ते परत तुटलं, त्यांनी स्वखर्चाने केलं, या सगळ्या गोष्टी. काय नक्की सगळ्यात त्रास आहे? हा, इथे कसं सामान्य पब्लिक आहे या इकडे, आणि बरोबर म्हणजे मुळात म्हणजे गरीब आहे, ते आजी वगैरे दिसणं गरीब, त्यांचं सगळं भाड्यावरतीच चालतं. आता लास्ट टाइम मध्ये हा रोड खोदलेला आहे, परंतु हे जे स्थानिक प्रतिनिधी करतायत, जे कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांनी स्थानिकांना विश्वासात न घेता हा रोड डायरेक्टली खोदायला चालू केला. तर आमच्या या महिलांनी, स्थानिक दुकानवाल्यांनी त्यांना विचारपूस केली, तर कॉन्ट्रॅक्टर कोण आहे तो त्यांच्याशी उर्मट भाषा करत होता, त्यांच्या अंगावरती येत होता. तो JCB वाला कोण होता तो उद्धट बोलत होता महिलांशी. मग ही सगळी गोष्ट आम्हाला कळवली की दादा हे असा विषय चालू आहे, कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांच्याकडे वर्क ऑर्डर आहे नाही ते आम्हाला माहिती नाही, परंतु आम्ही जर प्रश्न विचारला तर ते आम्हाला उद्धट भाषा बोलतायत. म्हटलं ठीक आहे, आपण विचारून घेऊ बाबा कोणत्या हिशोबात तुम्ही स्थानिकांना विश्वासात न घेताय. आणि हे सकाळी आपल्या महिला वर्ग आहेत, त्यांचे स्कूलच्या व्हॅन येतात नाक्यावरती,
मग त्यांना इकडे धावपळ करावी लागते त्या वेळेमध्ये. रोड खोदून ठेवल्याच्या नंतर त्यांचं सगळं डिस्टर्ब होऊन जातात ते लोक. आणि पाणीचे नळ फुटलेले आहेत तिथे. आणि आत्ताच लास्ट टाइम कामं केलेली, आता लोकांच्या ड्रेनेज पण फुल झालं इकडे. त्यामुळे आणि लोकांचे आता एवढे भाडं, यांचं भरपूर भाडं आहे इकडे, यांना भाडं देता येत नाही, धंदा होत नाहीये. तर मला तर हेच बोलायचं आहे की तुम्ही लोकांनी वैयक्तिक स्थानिकांना विश्वासात घ्या आणि विचारपूस करा. जर तुम्हाला काम चालू करायचं तर 1 आठवडा आधी इंटिमेशन द्या, बॅनर लावा, लोकांना सांगा आम्ही इथं काम चालू करणार आहे म्हणून. लोक आपापल्या परीने सोय करून घेतील. तसं त्या महिलांची आपल्या चिडचिड चालू आहे. त्यांना वेळेत पाणी येत नाहीये, वेळेमध्ये कचरेवाला येत नाहीये, गल्लीमध्ये कामं होत नाहीये, दूर पावणी नाही, मच्छर खूप आहेत, खूप त्रास आहे याचा. आणि सकाळी पण आज सकाळी एक सायकलवाला आला, बिचारा पडला. त्याला मी दवाखान्यामध्ये नेलं तिकडे शेट्टी डॉक्टरकडे. त्याचा खर्च बिर्च करून त्याला पाठवलं. त्याला आता काय करणार आहे, सगळे आपले झोट आपलेच दात दिसत आहेत. परंतु माझं हेच रिक्वेस्ट आहे, कोणीही कॉन्ट्रॅक्टर असो, कोणी असो, स्थानिकांना कोणीही जोर जबरदस्ती करू शकत नाही. प्रत्येकाला विश्वासात घ्या, प्रेमाने बोला आणि प्रेमाने मार्गाने घे. एक गोष्ट मी पुन्हा तुमच्याकडे येतो. जोर जबरदस्ती म्हणजे कॉन्ट्रॅक्टर जोर जबरदस्ती करतात, उद्धटपणे उत्तर देतात. कॉन्ट्रॅक्टरची उद्धटपणे भाषा आहे, महिलांवरती पण तीच भाषा आहे. आणि आपले ज्येष्ठ होते त्यांच्यावरती पण तीच भाषा. ते कोणत्या ह्यानी बोलतात ते आपल्याला काही आयडिया नाहीये. परंतु हे चुकीचं आहे. स्थानिकांना तुम्ही ह्या भाषेत बोलू शकत नाही का. ही स्थानिक लोक होती जे तुमच्यासाठी काम करत होते. आणि आज तुम्ही त्या स्थानिकांना डावलून तुम्ही स्वतः डायरेक्ट जेसीबी घेऊन येणार, आरेरावेची भाषा करणार, तुम्ही तुमच्या पदे चालू करणार. आणि पण त्यांचं पण मत ऐका तुम्ही. स्थानिकांना त्रास काय होतो काय नाही ते मला बोलायचं आहे. नाही, आता सध्याची ही परिस्थिती आहे की कॉन्ट्रॅक्टर, नगरसेवक आणि ठाणे महानगरपालिका त्यांच्यापेक्षा मोठे झालेले आहेत. ही परिस्थिती, सत्य परिस्थिती ठाण्यातली आहे हे, आणि हे कोणी नाकारू शकत नाही. सर, तुम्ही देखील स्थानिक शाखा प्रमुख आहे अरविंद माझ्यासोबत. काय परिस्थिती ऐकताय तुम्ही? तुम्ही काय आहे, त्या दिवशी इथे काम स्थानिक लोकांना न सांगता चालू केलेलं आहे. आणि काम करता करता इकडे हा पाईप फुटला होता. पाईप फुटला तर लोकांनी स्थानिक नगरसेवक राकेश शिंदे यांना फोन केले. त्यावर राकेश शिंदे इकडे आले घसण्यासाठी. त्यावेळी इकडे कॉन्ट्रॅक्टर वगैरे कोण नव्हते. नंतर माहिती पडलं कॉन्ट्रॅक्टर पाणी लिकेज झाले म्हणून त्यांच्या माणसांना बोलवायला गेले. नंतर कॉन्ट्रॅक्टर ज्यावेळेस आले त्यावेळेस रुपेश चाफेकर या कॉन्ट्रॅक्टरचं नाव आहे. तो डायरेक्ट आरेरावीची भाषा करत होता. राकेश शिंदे यांना बोलला, मी तुम्हाला माझ्या वाकड्यात जाऊ नको. म्हणजे एक कॉन्ट्रॅक्टर नगरसेवकाला असं बोलतो की तू माझ्या वाकड्यात जाऊ नको. म्हणजे हे कितपत योग्य आहे आणि तुम्हाला योग्य वाटतं का हे तुम्ही पण सांगावं. त्या इथे सगळ्या महिला जमल्यात, त्या महिलांची पण अशीच वार्ता करत होता तो. स्थानिक इथे दुकानदार आहेत, भाड्यानी दुकान घेऊन ते चालवतात. ते कसं भरणार? 3-3, 4-4 महिने इथे रस्ता खोदलेला असेल तर कसं करणार? ते काम चालू व्हायच्या अगोदर ठराविक ठिकाणी बॅनर लागले पाहिजे की बाबा हे काम चालू आहे, या माध्यमातून आम्हाला निधी भेटतोय, त्यातून आम्ही हे काम करतोय. जेणेकरून इथल्या लोकांना सगळ्यांना माहिती पडेल, लोक आपापली व्यवस्था करतील जाण्या येण्याचा. तसं सुनील शिंदे बोलले, शाळेची मुलं आहेत, एखादे आजारी पेशंट असेल, अचानक अँब्युलन्स इकडून आली, रस्ता खोदला, काय करणार तो? तर माझं एवढंच म्हणणं आहे साहेब, कॉन्ट्रॅक्टर लोकांना नगरसेवकपेक्षा मोठं केलं आहे का? जे स्थानिक नगरसेवकला बोलतात तू माझ्या वाकड्यात जाऊ नको. नाही, ती परिस्थिती तीच आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर लोकांना कदाचित, आता ही जी ते सांगतायत परिस्थिती, कॉन्ट्रॅक्टर लोकांना नगरसेवकापेक्षा कदाचित मोठं केलंय अशी परिस्थिती आहे ठाण्यामध्ये. कारण त्या टायमाला मी स्वतः इकडे उभा होतो, माझ्या समोर बोललेले आहेत ते, आणि या सगळ्या महिला पण होत्या. मग आजींना विचारा, म्हणजे माझ्या वाकड्यात जाऊन म्हणजे भाईगिरी आहे का? भाईगिरी करायची का गोरगरिबांची कामं करायची? हे जे चाललंय ते फार चुकीचं आहे. अशा कॉन्ट्रॅक्टरला महानगरपालिकेने ब्लॅक लिस्टमध्ये टाकावं, ही माझी तुमच्या माध्यमातून मागणी आहे. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आता मगाशी आपण या सगळ्या महिलांचं ऐकलं. म्हणजे पाणी नाहीये, त्या गल्ली होत नाहीये, धूळ फवारणी होत नाहीये, पाणी वेळेवर येत नाहीये. या सगळे हे सगळे स्थानिक आहेत. मी तुम्हाला एक सांगतो, जेव्हा कुणालाही काहीतरी तक्रार द्यायची असते तो सगळ्यात आधी तो शोधतो आपल्या नगरसेवकाला. म्हणजे ही सगळी लोक नगरसेवकाला शिव्या घालणार. परंतु आता नगरसेवकाची इच्छा असताना देखील कॉन्ट्रॅक्टर असतील, ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, त्यांना वेळोवेळी सांगून सुद्धा ही कामं होत नसतील.
आणि आता म्हणजे बरेच वर्ष अशी आता परिस्थिती होती, कारण 8 वर्ष नगरसेवक नव्हते कोविड नंतर. आता ते नगरसेवक निवडून आलेत, कामांना सुरुवात झाली आहे. परंतु आता स्थानिक नागरिक जसे सांगतायत की जो कोण स्थानिक कॉन्ट्रॅक्टर आहे तो आरेवाईची भाषा करतोय आणि नगरसेवकांना उद्धट उत्तर देतोय. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर नगरसेवकांपेक्षा मोठे आहेत का, हा प्रश्न देखील इथे निर्माण झालेला आहे. काय नक्की मागणी आहे आता तुम्हाला तुमची? माझी मागणी अशी आहे, म्हणजे सर्व लोकांची मागणी अशी आहे, काम करा, काम करण्यासाठीच आहे, नगरसेवक त्यासाठीच आहे, पण लोकांना विश्वासात घ्या. तुम्ही एका ठिकाणी खड्डा खणून आणा आणि 4 महिने तेच काम करणार, लोकांनी काय समजायचं? तुम्ही ठराविक ठिकाणी बॅनर लावा की बाबा हे काम ह्या दिवसात होईल कम्प्लीट, हा ह्याचा ठेकेदार आहे, हे काम ह्या निधीतनं होत आहे. इथे लोकांना विचारा कुणाला काय माहिती आहे का याच्यातलं? ते आजच बोलतात ना 2 महिन्यापूर्वी रस्ता कोण दिला, आता का कोणला त्यांनाच नाही माहिती, का स्थानिक लोकांना नाही माहिती. माहिती देऊन तुम्ही काम करावं ही नम्र विनंती आहे. अजून काय बोलू शकतो आपण साहेब? आता या सगळ्या स्थानिक महिला आहेत, 2-3 अडचणी आहे, जगताप चाळ आणि या सगळ्या धूळ फवारणी आणि गल्लीची काही छोटी मोठी कामं आहेत, त्या संदर्भात आता पाठपुरावा करावा लागणार आहे तुम्हाला. 100% करावं लागेल, कारण हे लोक शक्यतो इकडे येत नाहीयेत धूर फवारणीसाठी आणि हे गटार ड्रेनेज फुल असतात तिकडे आतमध्ये. वेळोवेळी आम्ही त्याचा पाठपुरावा करतो. राकेश शिंदे यांना संपर्क केला असता ते पाठवून देतात, असं काही नाही. परंतु ज्या महिलांची जी मेजर समस्या आहे की पाण्याचा पाणी कारण मगाशी त्या ताईंनी सांगितलं की रात्री 2 वाजता पाणी येतं आणि या सगळ्या गोष्टी, म्हणजे रात्री 2 वाजता पाणी आल्यानंतर कोण भरणार ते पाणी, त्यांचं सकाळी जॉबला जायचं, असं बऱ्याच गोष्टी आहेत. सही सर्वसामान्य लोक आहे. हा कुठला टायमिंग आहे 2चा? 100% बरोबर बोलताय तुम्ही, कारण पाण्याचा ही जी सायकल चालू आहे ती अगदी चुकीची आहे. त्यामध्ये महिला बिचारा दिवसभर काम करून पहाटे उठणार आणि पहाटे उठून पाण्याचं कामं करून पुन्हा सकाळी त्यांना मुलांना शाळेत घालवण्यासाठी ती तयारी करणार आणि त्या बिचारा त्या थकतात, मग त्याच्यामध्ये कमजोर होतात. आणि वेळेत पण त्यांना म्हणजे कधी 2 वाजता येतं, कधी 4 वाजता येतं टायमिंग. तर माझी या सर्व नगरसेवकांना एक विनंती आहे की तुम्ही हे सर्व नियोजन व्यवस्थित करून घ्या. पाण्याचा एक वेळ एक ठरवून द्या आणि ती वेळ लोकांना सांगा. आणि हे जे काम जे सध्या चालू आहे तुमचं, याचा पण कामाचा तुम्ही लेखाजोखा बॅनरवरती टाका. किती टाइममध्ये हे काम पूर्ण होणार आहे, कधीपर्यंत तुम्ही काम करणार आहे आणि ह्या कामाची वर्क ऑर्डर, ह्या कामाचे कॉन्ट्रॅक्टर आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी स्थानिकांना दाखवून द्या, म्हणजे जेणेकरून स्थानिक पण तुम्हाला सपोर्ट करतील. कारण तुम्ही अशी जर परिस्थिती ठेवली तर लोकांचं भाडं 15-15, 20-20 हजार रुपये भाडं आहे आणि तेवढे धंदे नाही आहे तिथे. लोक आपली सामान्य जनता आहे, त्याच्यामध्ये पण ही लोक बिचारे कसे तरी काम धंदे करतायत. परंतु ही अशी परिस्थिती राहिली, दर महिन्याला जर हीच परिस्थिती राहिली तर बिकट आहे परिस्थिती. त्यामुळे माझी विनंती आहे, स्वामींचा मोठा सप्ताह असो, स्वामींचं मोठं मंदिर आहे, लोक बाहेर नाही येतात आणि त्यांना ह्या अडचणी होतात. या गोष्टी होता कामा नये आहे. सकाळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तो व्यक्ती पडला, पण असं होऊ नये या सगळ्या गोष्टी. त्यामुळे हे काम वेळेत झालं पाहिजे आणि याचा आम्हाला शहानिशा झाली पाहिजे. आणि कोणताही कॉन्ट्रॅक्टर असो किंवा कोणताही व्यक्ती काम करणार असो, तो स्थानिकांना कोणत्याही जोर जबरदस्तीच्या भाषेमध्ये बोलणार नाही. सर्वांना विश्वासात घ्यावं, प्रेमाने बोलावं आणि काम करावं, आमची हीच विनंती आहे. नक्कीच फार बेसिक या सगळ्या महिला आहेत, हे सगळेजण इथले स्थानिक शाखा प्रमुख आहेत. एकदम बेसिक मागण्या आहेत की हा जो रोडचं काम सुरू आहे ते किती दिवसात पूर्ण होईल. आणि जो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे जो उद्धटपणे बोलतोय, कॉन्ट्रॅक्टर चांगल्या भाषेतही त्यांना सांगू शकत होता. आता ज्या प्रमाणात त्या सगळेजण सांगतायत प्रचंड असा त्रास आहे, पाणी रात्री 2 वाजता येतंय, धूळ फवारणी होत नाही आणि ती गल्लीचं सगळं काम आहे. त्यामुळे ताई, शेवटचा प्रश्न तुमच्याकडे येतोय. मी एक काम होते, रस्त्याचं काम होणं हे गरजेचंच आहे. आम्ही सगळ्यांनी मानलंय ते मुद्दाम बरोबर आहे, पण आमच्या गल्लीचं काम कधी होईल तुम्ही एकदा जाऊन चेक करा. नगरसेवकाला तुम्ही लाईव्ह दाखवा आमची गल्ली कशी आहे. मी त्याच मुद्द्याकडे येतोय. मी पुन्हा एकदा मी शेवटचा प्रश्न घेऊन त्याच मुद्द्याकडे येतोय की तुमची गल्ली, तुमच्या गल्लीचं नाव आणि तिथली अडचण एवढं फक्त सांगा. ते अडचणी आम्ही सांगितल्यात तुम्हाला, त्या तुम्ही स्पष्ट बघायला या. जगताप चाळ आम्ही तिथे एरियाचं नावच आहे जगताप चाळ म्हणून, त्या एरियामध्ये ड्रेनेजची पाईपलाईन फुटलेली, सगळं गटारीचं पाणी सगळं वर येतं आणि पाण्याची तर अजिबात सोय नाहीये. तुम्ही सकाळचं पाणी किती वाजता देता आणि रात्रीचं पाणी किती वाजता, हे म्हणत आमच्या धाकधुकत असते कधी येणार. त्यामुळे आमच्या झोपा होत नाही, आम्हाला आजारपणे लागले, गोळ्या लागले. ह्या वयात आम्ही बीपीच्या गोळ्या खातोय.
आणि गटर तर बघा ना सगळी आतून तुटलेत, सगळ्या घुशींनी ना पूर्ण घरं सगळ्यांची पोखरून टाकले, एवढा घाण गटराचा. तुम्हाला जर वेळ असेल तर आता प्लीज लाईव्ह तुम्ही दाखवा, बघायला या. नगरसेवकांना दाखवा की खरंच आम्ही बोलतोय ते खरंच कळवळून आमची विनंती आहे. जिथे गरज आहे तिथे करा. 5 वर्षापासून तुम्ही डुकूनही बघितलेले नाहीये तिथे, निदान यावेळेस तरी बघा. 2 दिवसापूर्वीच राकेश शिंदे यांचा फोन आला मला, स्थानिक शाखा प्रमुख म्हणून. त्यांनी सांगितलं की आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला ह्या गल्ल्यांमध्ये जायचं आहे आणि ते आपला रजिस्टर घेऊन येणार आहेत आणि ज्या गल्ल्यांच्या ज्या समस्या आहेत लोकांच्या, काय तुमच्या कोणत्याही समस्या असू त्या त्याच्यात नोंद घेणार आहे. त्यांनी वैयक्तिक राकेश शिंदे यांनी मला कॉल केलेला होता, तर मी म्हणलो ठीक आहे म्हणून, चांगला तुम्ही बोलताय तर चांगला होते कारण बऱ्याच समस्या आहेत. तर ते बोलले आपण नेक्स्ट वीकमध्ये जाऊया म्हणून. आपण तर आपले सर्व कार्यकर्त्यांना सांगून ठेव की आपण आलो की आपण सगळ्या गल्ल्यांमध्ये ज्या ज्या काही समस्या आहेत त्या लिहून घेऊ आणि त्याचा पाठपुरावा करून टाकूया. हे मागच्या 2 दिवसापूर्वी बोलणं झालेलं आहे, ते तुम्हाला सांगतो. मी आता तुम्हाला सांगतो, म्हणजे आता ताई इथे आहेत, आक्रमक झालेल्या आहेत, स्थानिक शाखा प्रमुख देखील आहेत. त्यामुळे आता सगळ्यांसमोर सांगतो, सर अरविंदजी तुमच्या पुढे माझा नंबर आहे, मी पण त्यांच्या कनेक्टमध्ये राहील पुढच्या आठवड्यात. म्हणजे आज गुरुवार आहे, म्हणजे सोमवारी मंगळवारी पुढच्या वीकमध्ये नेक्स्ट वीकमध्ये कधी मग सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार कुठलाही एक दिवस कॉन्टॅक्ट करणार. हा, आणि आपण एकत्र या चाळीमध्ये जायचंय. त्यामुळे या डवलेनगरच्या ही जी जगताप शाळा आहे आणि आजूबाजूची या जी परिस्थिती आहे ती बघायला स्थानिक नगरसेवक राकेश शिंदे यांच्याबरोबर आपण स्वतः जाणार आहोत आणि ते काम पूर्ण होईपर्यंत मी आता तिथे थांबणार आहे, कारण त्यांनी तेवढी विनंती केलेली आहे बघण्यासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. अरविंदजी, शेवटचा प्रश्न. नाही, मी प्रश्न नाही सांगत आहे, मी राकेश शिंदेचं तुम्ही नाव घेतलं त्यामुळे मी बोलतोय. राकेश शिंदेनी आपल्या या लोकमान्य सावरकर नगरमध्ये खूप म्हणजे आता निवडणूक झाली पण 3-4 वर्ष अगोदरपासून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब, युवा सेना सचिव कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक आणि परिषदताई सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली रेशन कार्ड, आधार कार्ड, मोक्षरथ, अँब्युलन्स, धूर फवारणी अशा भरपूर उपक्रम त्यांनी चालू केलेले आहेत आणि भरपूर लोकांना त्याचा फायदा होतोय. मी इथे थांबवतोय. मला वाटतं राकेश शिंदे ऑफिसमध्ये ते आधार कार्ड आणि ते अपडेशन वगैरे ते तर 365 दिवस 365 दिवस आणि मोफत आहे. ज्येष्ठ नागरिकांना मोफत, शाळेचे जे विद्यार्थी असतील त्यांना मोफत, त्याच्या व्यतिरिक्त जे आपले आश्रम वगैरे आश्रमातली मुलं असतात त्यांना मोफत. हे सगळं सरनाईक साहेबांच्या माध्यमातून राकेश शिंदेच्या त्यांच्या अंडर ते होत असतं आणि खूप चांगली कामं होतात. आता मी असं मी बोलत नाही, तुम्ही शिंदेचं नाव, राकेश शिंदेचं नाव घेतलं म्हणून मी बोलतोय आणि तुम्हाला माहिती आहे शिंदेची ताकद किती आहे ठाण्यामध्ये. पण राकेश शिंदेकडून आता या प्रभागाच्या अपेक्षा देखील खूप वाढलेल्या आहेत. नक्कीच. आता कालच सर्व्हे झाला, परवाची सर्व्हे झालाय विजयनगर पासून ते लोकमान्य पाडा नंबर 4 श्रेयश पार्क पर्यंत. त्यावेळी महानगरपालिकेचे अधिकारी तुझा त्याच्यासोबत होते. मला असं वाटतं की एक 15-20 दिवसात कामाला पण सुरुवात होईल. त्यावेळी तुम्हाला मी अतुलजी नक्की बोलवीन की तुम्हाला मी जे बोलतोय ते न्यूजवर आहे म्हणून बोलबच्चन नाही, तुम्हाला पण समजेल राकेश शिंदे काय काम करतात. शेवटला तो प्रताप सरनाईक साहेबांचा चेला आहे हे तुम्हाला तुमच्या माध्यमातून मला सांगायला आवडेल. राकेश शिंदेचे मी 2-3 व्हिडिओ बघितले जेव्हा ते नगरसेवक म्हणून निवडून आले आणि त्यानंतर त्यांनी 2-3 ठिकाणी व्हिजिट केला. पहिलाच प्रश्न पाण्याच्या प्रश्नाला त्यांनी हात घातलेला आहे. पाण्याचा प्रश्न असा आहे. पाण्याचा प्रश्न हो, म्हणजे आता नायना म्हणतात 3-4 वेळा महानगरपालिकेत आयुक्त पाठपुरावा चालू. स्वतः मी सुद्धा त्यांच्याबरोबर गेलेलो आहे आणि लोकांना पण राकेश शिंदेकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. मोक्षरथ वगैरे म्हणजे ज्या ज्या गोष्टी फोन केला ते मिळतात. त्यांनी ते सिस्टमच केलं साहेब. टोल फ्री नंबर ठेवल्यात, फोन केला अँब्युलन्स येते, मोक्षरथ येतं, धूरवाला येतो. मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगतो उद्या यांच्या ते धूरवाला जाईल आणि तुम्ही तो दूरवाला गेल्यानंतर पहिले तुम्ही मला फोन करा किंवा दूरवाला गेला म्हणून. 100%. राकेश शिंदे यांच्याकडून या सगळ्या प्रभागाच्या आणि या सगळ्या लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे राकेश शिंदेबरोबर हा जो या ताई सांगत होता गल्लीचा, तो आपण स्वतः तो सगळा दौरा करणार आहे. ते काम पूर्ण होईपर्यंत आपण स्वतः देखील त्याचा फॉलोअप घेऊ. परंतु या रस्त्याच्या कामामुळे, या आत्ता सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे या स्थानिकांना होणारा त्रास थांबला पाहिजे. जो काही संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहे त्याने या नागरिकांना सोबत घेतलं पाहिजे, त्यांच्याशी डिस्कस केलं पाहिजे आणि या सगळ्या ज्या अडचणी त्यांना येतात स्थानिक नागरिकांना त्यांना समजून सांगितलं पाहिजे की बाबा काही दिवसात ते काम पूर्ण होईल, त्यामुळे आपल्या सगळ्यांना हा रस्ता चांगला मिळणार आहे हे ते चांगल्या भाषेत देखील सांगू शकतात. आणि आपण हीच अपेक्षा बाळगूया की उद्यापासून हे काम सुरू असताना स्थानिकांना सोबत घेऊन हे काम सुरू असेल.
ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.